म्हणजे उद्धव ठाकरे हे सतत ते सांगतात की त्याचं हिंदुत्व खरं नव्हे आणि ते पुन्हा एकदा काल त्यांनी रिपीट केलं कालच्या कार्यक्रमामध्ये. काल दोघांनी जे कार्यक्रम घेतले ते बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करते आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं आणि त्याची प्रचिती काल आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थिती अधिक होती असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं. सर, काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत. जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार करू असं देखील त्यांनी म्हटलेलं. त्यांनी याच्या आधी तसं मत मांडलं होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही. पण या मेळाव्यात दुसरं एक पाहायला मिळालं, अमित शहाच्या वरती उद्धव ठाकरेंनी टीका केली तर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फक्त मौन पाळल्याचं पाहायला मिळालं. नव्या मैत्रीचे काही संकेत वाटतात का? मला काही वाटत नाही. आणि विशेषतः अमित शहा हे सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सतत घेतली आहे. ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तास भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं ते काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही.